ऑर्डर दिली आहे. इट्स मार्गरिटा पिझ्झा. बसमध्ये आपले टेबलेट काढ. मी ठेपले आणले. एवढ्या मेहनतीने केले तरी हा मुलगा खात नाही. सो गाईज, आम्ही आत्ता इथे डिनरसाठी आलो आहे खाली रेस्टॉरंटमध्ये. तर मी तुम्हाला त्यांच्या बॉटल्स दाखवते. किती एस्थेटिक आहे बॉटल्स पण इथे. बाय द वे रो, आपण काय ऑर्डर दिली आहे? इट्स मार्गरिटा पिझ्झा अँड आर्बोरेटा स्पॅगेटी. आम्ही जो पास्ता मागवला आहे त्याचं प्रोनाऊन्सिएशन तर आम्हाला येत नाही. आम्हाला फक्त एवढं समजलं आहे की तो व्हेजिटेरियन आहे, म्हणून आम्ही तो मागवला आहे. सो बघू आता तो कसा निघतो. आमची ऑर्डर आलेली आहे आता. ओके, आता आम्ही टेस्ट करून बघतो कसं आहे कसं नाही. खूप भूक लागली. इथे ना ॲक्च्युली पिझ्झा खायचा असेल तेव्हा इथे ना काटे चमचे देतात. म्हणजे इंडियामध्ये तर मी असं काही पाहिलेलं नाही आहे. हातानेच आपण खातो पहिल्यापासूनच, ते एकदम कट केलेलं असतात. इथे किती डिस्टर्ब करून बोलते मी. ओके गाईस, तर आम्ही आत्ता आलो आहे आमच्या केबिनमध्ये आणि आता वाजले रात्रीचे 9:45. सो सकाळी किती वाजता आपण पोचणार आहे नॉर्वेला? सकाळी 10 वाजता पोहोचू. सकाळी 10 वाजता पोहोचू. तर आम्ही लवकर उठायचा प्रयत्न करू. खाली तर खूप म्हणजे रोलिंग होत होती, पण आता थोडंसं स्टेबल झालेलं आहे, त्यामुळे आता झोप लागू शकते आणि आता चक्कर वगैरे पण काही येत नाही आहे. आणि आता आमचं पुन्हा डिनर वगैरे झालं आहे. परत खाली काही लाईव्ह शो होते ते पण बघितले आणि काय होतं, शॉपमध्येही जाऊन आलो आम्ही. ड्युटी फ्री शॉप होतं ते. तर आता झोपतो आम्ही. गुड मॉर्निंग गाईज, सकाळ झालेली आहे आणि आम्ही आलो आहे डेकवर. ओके, सुपर. सो गाईज, आम्ही आता ओस्लोला पोहोचलो आहोत आणि खूप छान. पहिली गोष्ट तर खूप छान ऊन पडलंय. तरी -13 आहे. -13 आहे. आणि आता आम्ही इथून उतरून बघू ओस्लो थोडंसं एक्सप्लोअर करू. आमच्याकडे फक्त 3:30 पर्यंतचाच टाईम आहे. आम्हाला पुन्हा बोटवर यायचं आहे आमच्या रिटर्न जर्नीसाठी. आता बसलो आहे हॉप ऑफ बसमध्ये. आम्ही पूर्ण दिवसाचा पास काढला आहे. त्याच्यात आम्ही किती पण वेळा उतरू चढू शकतो, किती पण वेळा फिरू शकतो. आणि 3:30 वाजता आम्हाला परत तिकडेच यायचं आहे कारण आमची क्रूज निघणार आहे. तर आता सगळ्यात पहिले आम्ही चाललो आहे ओपेरा हाऊस बघायला. मग तिथून त्यांची एक मोठी लायब्ररी तीसुद्धा बघू. पुन्हा पुढे काय ठरतं, कसं कुठे काय बघूया. खूप चालायचे आहे. हो ना, 12 डेस्टिनेशन आहेत बसची. ते ऑलमोस्ट सगळे कव्हर करायचा प्रयत्न करू. लेट्स सी. बेकार खटकाळ आहे का खूपच. सो गाईज, आता तुम्ही मागे जे बघताय ते आहे ओस्लोचं ओपेरा हाऊस. इथे खूप सारे शोज, कॉन्सर्ट्स वगैरे होतात. आम्ही तर काय मध्ये जात नाही आहोत, बाहेरूनच बघतोय. हे बघा मित्रांनो, एवढ्या थंडीचं पण यांना पळायचं असतं. 60-70 असेल तिथं पळते. फोटो सेशन झालं आहे आमचं. आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला. माहिती नाही ते काय, चालत बघू, एक्सप्लोर पहिले सिटी सेंटर एक्सप्लोर करू आता. आणि इकडचे लोक म्हणजे काहीच्या काही एनर्जी इकडच्या लोकांमध्ये. इथे -10 -12 असं टेम्परेचर आहे आणि ते इकडचे लोक ट्रॅक पॅन्ट टी शर्टमध्ये रनिंग करतात. आपल्याला हात काढायला बोल आहे त्या लोकांमध्ये. आणि आपण
आपण नाही, तू मी तर जातो रोज. अच्छा ठीक है. रोज रोज जातो स्वप्नात 5:30 वाजता. ओके. ओके, कुठे चाललोय रो आपण? मलाच नाही माहिती. आम्ही पहिलं नुसतं चाललोय सिटी सेंटरमध्ये फिरतोय. माहिती नाही की आता इथून कुठे जायचं काय, हो, वा, वा. तरी बघूया. पण जे पण बघतोय, जेवढं बघतोय नुसतं सॉरी, खूप सुंदर आहे. नुसतं आहे, खूपच सुंदर आहे सिटी. वाव. सगळीकडे बर्फ आहे. असं नाही, थोडासा ब्लॅक आईस पण आहे. टेक्निक शकतो तेच ब्लॅक आईस म्हटलं तर सट्टा पण नाही येतात, त्यामुळे थोडंसं जपून चालावं लागतं आहे. आणि सोबत थंडी आहेच. -12 आम्ही फिरतोय. ओके, सो गाईज आम्ही घेतला आहे छोटासा ब्रेक आणि मी खाणार आहे पेस्ट्री. तू काय घेतलं आहे? मी व्हेजिटेरियन सँडविच. व्हेजिटेरियन. कारण चिकनचे काही ऑप्शन नव्हते, सगळे हॅम बीफ सगळं ते होतं आणि हे पण काय मला लायकीचं वाटत नाही, पण तरी बघूया कसं आहे. पेस्ट्री खाऊन बघते. बंद वाव. कशी सोसो आहे. काल बाजू मी बरं दुसरी पेस्ट्री घेईन. आणि असं नाही की हे छोटं कॅफे, वेल नोन कॅफे नॉर्वेचं, तरी सोसो आहे खूपच. दही सँडविच आपले टेपलेच काढ. मी थेपले आणले, एवढ्या मेहनतीने केले तरी हा मुलगा खात नाही. काय वाजव आहे. तर आमचा ब्रेकफास्ट आता झाला आहे. आम्ही चाललो आहे बाहेर. असं बाहेर जायची हिंमत. काय बोलू. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. प्लीज सबस्क्राइब करायचं. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल. खूप थंडी आहे गाईज. थंडी खायला मला घेऊन आणि खायला पण एकदम बकवास खाऊ घालतोय. एकदम गाणे थेपले त्याला आवडले नाही. त्याला काय खातो तरी कसं सँडविच. पैसा बर्बाद हो गया मेरा. अरे यू नो, आम्ही जेव्हा इंडियात राहत होतो तेव्हा आमचं स्वप्न होतं की मस्त की बर्फ पडायला पाहिजे रोज आपण रोज बर्फातून चालायला पाहिजे. पण आता जेव्हा चालतोय काय सगळ्या भाई तेव्हा असं वाटतं की टेक्निक बस करायचं आहे झालं. बस. आता नको अजून. आम्ही आत्ता आलो आहेत स्कल्पचर पार्कमध्ये. खूप मस्त आहे हे पण. सगळीकडे बर्फच आहे. ऑल व्हाईट. आतापर्यंतचा एक्सपिरियन्स असा होता की ऑस्लो इज बेटर दॅन कोपेनहेगन. मोठी सिटी आहे. मोठी सिटी आहे कोपेनहेगन. खूप छोटी सिटी. छोटी नाही म्हणता येणार, बट कॅपिटलच्या मानाने खूप छोटी सिटी आहे. आणि ऑस्लोमध्ये खूप साऱ्या फिरायसारख्या गोष्टी, एवढे मोठे पार्क्स आहेत. परत काय का अजून छान शॉप्स आहे, वेगवेगळे ब्रँड्स आहे. शॉपिंगसाठी खूप छान आहे. शॉपिंगसाठी खूप बेस्ट आहे. आता असं वाटतं की एक दिवस आणखीन एक्स्ट्राचा पाहिजे होता. बघू नेक्स्ट टाइम. पण एक आहे ते हँडग्लोव्स शिवाय, जॅकेट पूर्ण शिवाय पॅक झाल्याशिवाय काही काम नाही बाबा. चालूच नाही शकत. इवन पायाचे फिंगर टिप्स सुद्धा डबल सॉक्स घातले. डबल सॉक्स. डबल लेअर तरी डबल लेअर तरी.
सो गाईज आम्ही आलो आहोत आता पुन्हा क्रूजवर आणि आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झालेली आहे. ओस्लोची ट्रिप खरंच खूप मस्त झाली. वाटलं नव्हतं की इतकं छान आम्ही फिरू एन्जॉय करू, पण कमी ठिकाण आम्ही एक्सप्लोअर केले पण तरी खूप चांगले होते आणि मजा आली. आम्ही आता आमच्या रिटर्न जर्नीमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सनराईज होतो. तर आमची आत्ताची ट्रिप खूप मस्त झाली. तुला कशी वाटली? व्हेरी गुड, एकदम शॉर्ट बट गुड. वेळ कमी पडला वेळ कमी. आम्हाला थोडासा, कारण आम्हाला वाटलं नव्हतं की ओस्लो इतकं छान असेल आणि इतकं बघायला खूप काही असेल. तर हो, नेक्स्ट टाईम पुन्हा जमलं तर येऊ आम्ही. पण ओव्हरऑल जर्नी खूप मस्त होती. आता एंडला आली जर्नी आणि ऑलमोस्ट एका तासात आम्ही कोकण पोहोचलो आणि तिथे एंड होईल. सो हा आमचा ऑफिशियली पहिला ब्लॉग होता. मी ट्राय करू की अजून ब्लॉग्स बनवू, सो त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज असते. तुम्ही सपोर्ट करा, म्हणजे आम्ही असंच फिरत राहू. आणि तुम्हालाही फिरवतो. तुम्हालाही आय नो इनिशियल ब्लॉग आहे, थोडेसे चुका असतील तर त्या इग्नोर करा आणि प्लीज लाईक शेअर. थँक्यू, बाय बाय.